श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 स्वामी पादुकापैकी एका पादुकाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देणार आहे ते जाणून घ्या. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ आज हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ अजिबात टाळू नका, शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण पुढे जे सांगितलं जाणार आहे ते प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. अनेकांना वाटेल हे शब्द साधा आहेत, पण ज्याच्या मनात दुःख आहे, ज्यांना लोकांच्या बोलण्यामुळे त्रास होतो, ज्यांना विश्वासघात सहन करावा लागला आहे, त्याच्यासाठी हा संदेश अमृतासारखा आहे. मन शांत करून शेवटपर्यंत ऐका. कदाचित आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील एखादा मोठा निर्णय बदलून टाकेल. बाळांनो, जगात प्रत्येक माणसाच्या मागे काही ना काही बोलणारे असतात. जो काहीच करत नाही त्याच्याबद्दल लोक बोलतात, आणि जो मोठे यश मिळवतो त्याच्याबद्दल तर आणखी जास्त बोलतात. म्हणून लोक काय बोलतात याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवू नका, कारण लोकांचे बोलणे कधीच थांबत नाही. आज ते तुमच्या परिस्थितीवर हसतील, उद्या तुमच्या यशावर जळतील. म्हणून दुसऱ्याच्या शब्दांना आपल्या मनाचे ओझे बनवू नका. स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. ज्याच्या मनात स्वामी आहे त्याला जगाच्या बोलण्याची भीती कधीच वाटत नाही. जे तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांना बोलू द्या, कारण त्याचे स्थान कायम तुमच्या पाठीमागेच असते. समोर चालण्याची चर्चा होते. मागे राहिलेला माणूस कधी दुसऱ्याच्या प्रगतीचा आनंद घेत नाही, तो फक्त टीका करतो. पण लक्षात ठेवा, टीकेने पर्वत हालत नाही, उलट धैर्याने माणूस मजबूत होतो. त्यामुळे प्रत्येक टीकेकडे आशीर्वाद म्हणून पहा. तीच टीका तुम्हाला अधिक साक्षात बनवते. दुनियादारी एक मोठा धडा शिकवते. प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवणे चुकीचं नाही, पण अंधविश्वास करणे धोकादायक आहे. प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असे नाही. प्रत्येकजण बोलणारे मनाने चांगले असेलच असे नाही. म्हणून माणसाची परीक्षा त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या कृतीने घ्या. वेळ सर्वाची ओळख करून देते. जो खरा असेल तो संकटातही तुमच्या पाठीशी उभा राहील, आणि जो खोटा असेल तो सुखातही तुमचा उपयोग करून निघून जाईल. स्वतःची किंमत दुसऱ्यांना ठरवू देऊ नका. हिऱ्याची किंमत काचाला कधीच समजत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या गुणाची ओळख प्रत्येकाला होईलच असे नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. न्याय वाढवा, संस्कार वाढवा, मेहनत वाढवा, संयम वाढवा. तुमची खरी किंमत तुमच्या चारित्र्यात आहे, तुमच्या कर्मात आहे, आणि तुमच्या श्रद्धेत आहे. ज्याच्याकडे हे 3 गुण आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती कमी करू शकत नाही. बाळांनो, येथे पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची विनंती करतो. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे गोष्ट सांगणार आहे ते प्रत्येक स्वामी भक्तांनो मनात कोरून ठेवावे अशी आहे. अनेक वेळा आपण एखादा संदेश अर्धवट सोडतो आणि नंतर म्हणतो की आयुष्यात मार्ग मिळाला नाही. म्हणून हा संदेश पूर्ण ऐका, प्रत्येक शब्द मनात साठवा. आता नीट ऐका. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी तुमच्यापर्यंत आलेला नाही. आज हा संदेश साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून तुमच्या समोर आला आहे, अशी श्रद्धा मनात ठेवा. कदाचित हजारोपैकी आज हाच व्हिडिओ तुमच्या समोर आला, यामागे काहीतरी दैवी कारण असू शकते. म्हणून याकडे साधा योगायोग म्हणून पाहू नका. पुढे सांगितलं जाणारे विचार तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. त्यामुळे एकाग्रतेने शेवटपर्यंत ऐका. लक्षात ठेवा, यश हे कधीच एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी अपमान सहन करावा लागतो, नकार ऐकावे लागतात, एकटेपणा सहन करावा लागतो, आणि अनेक वेळा स्वतःच्या अश्रूंनाही स्वतःच पुसावे लागते. पण जो या सगळ्यातही स्वामीचा हात सोडत नाही, त्याच्या आयुष्यात योग्य वेळ आल्यावर चमत्कार घडतो. स्वामीची कृपा शांत असते, पण ते अचूक असते. ते उशीर दिसते, पण चुकीच्या वेळी कधीच
येत नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. दुसऱ्याला मतापेक्षा स्वामीच्या चरणावर विश्वास ठेवा. कोणीतरी कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमचे मूल्य स्वामींना माहीत आहे. तुमच्या मनातील वेदना त्यांना माहीत आहेत. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू त्यांना दिसतो. योग्य वेळ येताच ते तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जातील की आज टीका करणारे लोक उद्या तुमचे कौतुक करतील. जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदला. मनातील राग सोडा, मत्सर सोडा, निराशा सोडा, पण मेहनत कधीच सोडू नका. श्रद्धा कधीच सोडू नका. स्वामीचे नामस्मरण कधीच सोडू नका. कारण ज्या घरात श्रद्धा असते त्या घरात आशा कधीच संपत नाही. आणि ज्या मनात स्वामीचे नाव असते त्या मनाला पराभव कायमचा स्पर्श करून वर्ष करू शकत नाही. बाळांनो, आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो तर तो आपल्या मनात लपलेला असतो. भीती, शंका, न्यूनगंड आणि दुसऱ्याच्या मताचा अतिविचार हीच माणसाची खरी बंधने आहेत. अनेक जण म्हणतात, लोक काय म्हणतील, पण मी तुम्हाला सांगतो, लोकांचे काम बोलणे आहे आणि तुमचे कर्म करणे आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या शब्दांना महत्त्व देता तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याचा अपमान करता. कारण ज्यांनी तुम्हाला या पृथ्वीवर पाठवले आहे त्यांनी तुम्हाला कोणाच्या भीतीने जगण्यासाठी नाही तर धैर्याने कर्म करण्यासाठी पाठवले आहे. म्हणून मनातील भीतीला आजच निरोप द्या. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, मी स्वामीचा भक्त आहे. माझ्या पाठीशी स्वामीचे आशीर्वाद आहे. मग मला कुणाची भीती कशाची. तुमच्या आयुष्यात काही लोक असे येतील जे तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात अडथळे आणतील. तुम्ही शांत राहिलं तर तुम्हाला भित्रे म्हणतील. तुम्ही उत्तर दिले तर उद्धट म्हणतील. तुम्ही यशस्वी झाला तर नशीबवान म्हणतील आणि अपयश झाला तर हसतील. म्हणून जगाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न कधी करू नका. कारण संपूर्ण जगाला खुश करणारा माणूस आजपर्यंत जन्माला आला नाही. पण ज्याने आपल्या अंतःकरणाला आणि परमेश्वराला संतुष्ट केले त्याचे जीवन धन्य झाले. लक्षात ठेवा, प्रत्येक संघर्षामागे एक मोठा आशीर्वाद दडलेला असतो. सोन्याची किंमत वाढवण्यासाठी ते अग्नीत तापवते. हिरा चमकण्यासाठी त्याच्यावर असंख्य घाव पडतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुम्हाला मोडण्यासाठी आलेल्या नसतात तर अधिक मजबूत करण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे संकट आलं की घाबरू नका. मनात स्वामीचे नाव घ्या आणि ठामपणे पुढे चालत राहा. प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होतो, तसेच प्रत्येक दुःखानंतर सुखाचा दिवस नक्की उगवतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याचे वाईट करूनही कोणीही मोठा झालेला नाही. दुसऱ्याला खाली खेचून स्वतः उंच जाता येत नाही. खरे मोठेपणा दुसऱ्याला आधार देण्यात आहे. तुमच्या शब्दांनी एखाद्याला धीर मिळालं, तुमच्या कृतीमुळे एखाद्या चेहऱ्यावर हसू आले तर समजा तुमची भक्ती खऱ्या अर्थाने सफल झाले. देवाला मोठे मोठे नैवेद्य नको असतात. त्याला शुद्ध मन, चांगले कर्म आणि दयाळू हृदय प्रिय असतो. स्वामी भक्तांनो, येते पुन्हा एकदा तुम्ही सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अजूनही पुढे अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. अनेक भक्ताच्या आयुष्यातील प्रश्नाची उत्तरे पुढील भागात मिळतील. म्हणून हा व्हिडिओ मध्ये सोडू नका. श्रद्धेने आणि एकाग्रतेने शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. तुमच्या मनात कधी असा विचार येतो की मी इतकी पूजा करतो, इतके नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात संकटे का येतात? याचे उत्तर अत्यंत सोपे आहे. परीक्षा नेहमी त्याच विद्यार्थ्याची घेतली जाते ज्याच्या पुढे पुढे जाण्याची क्षमता असते. ज्या भक्तावर स्वामीची विशेष कृपा असते त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संपन्न त्याला अधिक परिपक्व करण्यासाठी येतो. त्यामुळे संकट म्हणजे स्वामींनी सोडून दिले असे कधीच समजू नका. अनेक वेळा ते तुमचा हात धरूनच तुम्हाला कठीण मार्गातून पुढे नेत असतात. श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाऊन नामस्मरण करणे नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात आशा जिवंत ठेवणे. श्रद्धा म्हणजे प्रत्येक अपयशानंतर
पुन्हा उभी राहण्याची ताकद. श्रद्धा म्हणजे अजून नाही तर उद्या स्वामी माझ्यासाठी योग्य तेच करतील. अढळ विश्वास. ज्याच्या मनात असा विश्वास असतो त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. आजपासून स्वतःच एक वचन घ्या. दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणार नाही, दुसऱ्याच्या अपयशावर हसणार नाही, कोणाच्याही पाठीमागे वाईट बोलणार नाही. कारण जे आपण दुसऱ्यासाठी पेरतो तेच एक दिवस आपल्या आयुष्यात उगवतं. प्रेम पेरा, आनंद पेरा, विश्वास पेरा, चांगुलपण पेरा. वेळ आल्यावर तेच पण 100 पट मिळेल. आणि शेवटी एवढेच सांगतो, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. कदाचित आज तुम्ही थकलेले असाल, निराश असाल, एकटे असाल, पण लक्षात ठेवा, रात्रीचा सर्वात गडद अंधार हा सूर्याच्या आधी असतो. त्यामुळे हार मानू नका. स्वामीचे नाव घ्या, मन स्थिर ठेवा, कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुमचे आयुष्य असा बदल घडेल की तुम्हाला कमी लेखणारे लोक हे तुमच्या यशाचे उदाहरण देतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.